इकडे अर्जुन आणि सायली सुमनच्या घरी पोहोचलेले असतात तेव्हा ते दोघं सुमनच्या रूममध्ये जातात. सुमनला विचारतात, तू नागराज काकांचा व्हिडिओ कसा रेकॉर्ड केला आणि एक्झॅक्टली घडलं काय ते सांगा मला. तेव्हा सुमन रडत रडत सांगते, इथे उभा राहून ते निर्लज्जासारखे सांगत होते. अर्जुन म्हणतो, सुमन काकू जे तू सांगते ते खरं असेल तर याचा अर्थ आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागलाय. अर्जुन सुमनला म्हणतो, काकू तो व्हिडिओ दाखव मला. तेव्हा सुमन खाली पडलेला फोन उचलते आणि अर्जुनला देते. अर्जुन फोन घेतो आणि म्हणतो, सुमन काकू जे तू म्हणतीये ते खरं असेल तर आपल्याला खूप मोठा पुरावा मिळालाय. अर्जुन व्हिडिओ प्ले करतो तेव्हा व्हिडिओ दिसतो पण प्ले होत नसतो. अर्जुन सुमनला फोन देतो आणि म्हणतो, सुमन काकू तू बघ हे प्ले का होत नाहीये. सुमन म्हणते, मी चेक केलं होतं त्यावेळी स्पष्ट दिसत होतं, त्यावेळी त्यांचा आवाज पण येत होता. आता काय माहिती काय झाले. त्यावेळी सुमनला आठवते की मी हा व्हिडिओ काढल्यानंतर तेव्हा ते अचानक माझ्या समोर आले तेव्हा माझ्याकडून फोन खाली पडला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट मी एक ॲप इन्स्टॉल करतो, त्यामध्ये व्हिडिओ ऑन होतोय का नाही ते बघतो. व्हिडिओ प्ले होत असतो. त्यामध्ये नागराज सुमनला म्हणतो, जाऊन सांग त्यांना तुला आणि महिपतला किडनॅप करून मीच ठेवलं होतं. जाऊन सांग त्यांना रविराज किल्लेदाराचा 22 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट मीच घडून आणला होता. मीच आहे तो खरा मास्टर माइंड. अर्जुनने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो खूप रागात असतो आणि म्हणतो, बस आता मी सिनियरपासून हा व्हिडिओ लपवू शकत नाही. नागराज काका आजच्या आज जेलमध्ये जाणार. सुमनच्या पण डोक्यात राग भरायला असतो. ती विचारते अर्जुनला, जेलमध्ये हे नक्की जाणार का. अर्जुन म्हणतो, हो सुमन काकू नक्की जाणार, फक्त तुम्ही अजून 2 तास हे नाटक चालू ठेवा, नागराजला संशय येऊ नये म्हणून. इकडे अर्जुन आणि सायली गाडीपाशी पोहोचल्यानंतर इन्स्पेक्टर सावंतला फोन लावतात आणि म्हणतात, मुख्य आरोपी सापडलाय. इन्स्पेक्टर सावंत विचारतात, कोण आहे तो. अर्जुन म्हणतो, नागराज किल्लेदार आहे तो. तुम्ही आताच रविराज किल्लेदारांच्या घरी जाऊन नागराज किल्लेदाराला अरेस्ट करा. तर प्रेक्षकांनो, पोलीस घरी पोहोचल्यानंतर काय होईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.